बारामती विमानतळ अपघात. पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळ परिसरात पुन्हा एकदा एक प्रशिक्षणार्थी विमान अपघाताची घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये बारामती विमानतळावर अपघाती मृत्यू झालेला होता. त्यानंतर मे महिन्यात देखील एक विमान या ठिकाणी कोसळलेलं होतं. त्यानंतर आता या तिसऱ्या विमानाचा अपघात या बारामती विमानतळावर झालेला आहे. बारामती एअरफील्डवर नियमित सराव सत्रादरम्यान वळण घेत असताना हे शिकाऊ विमान अचानक धावपट्टीवरून घसरले. विमानामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताच्या वेळी विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि अभिजित जुंद्रे हे दोघे उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षण सुरू असताना विमान धावपट्टीवरून घसरले असले तरी दोन्ही वैमानिकांना कोणतीही दुखापत झालेली नाही. घटनेची बातमी मिळताच विमानतळ प्रशासन, स्थानिक अधिकारी, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. दरम्यान बारामती विमानतळ परिसरात प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 13 मे 2026 रोजी रेड बर्ड कंपनीचे एक शिकाऊ विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले होते. या घटनेतही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र बारामतीत अल्प कालावधीत पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने विमानतळावरील सुरक्षेचा आणि तांत्रिक तपासणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे दादा 5 मिनिट. हे दादा 5 मिनिट.